संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजनेचे जे दिव्यांग लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे व इथे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना आता मिळणार 2,500 रुपये. आता त्याबद्दल शासनाने सरकारने सुद्धा निर्णय घेतलेला आहे व पुढील महिन्यापासून इथे निर्णय सुद्धा झालेला आहे की तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पण इथे लक्षात घ्या, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, पण कोणाला नक्की जमा होणार आहे, कोणत्या दिव्यांग बांधवांना आहे किंवा काय महत्त्वपूर्ण असणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळणार असं सरकारने खूप छान आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. पण आता कोणत्या दिव्यांगांना भेटणार आहे ते सुद्धा आपण पाठीमागच्या जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सुद्धा सविस्तर माहिती सांगितलेली. व अजून एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे तुमच्याकडे UDID कार्ड महत्त्वाचं असणार आहे. आता UDID कार्ड काढण्यासाठी तुम्हाला जी UDIDची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला जावं लागणार आहे. तिथे तुम्ही पाहू शकता, आता अपंग व्यक्तित्वाचे उद्दिष्ट असणार आहे. या UDID कार्डसाठी अपंग व्यक्तीसाठी अद्वितीय ओळखपत्र असणार आहे. हा प्रकल्प दिव्यांग व्यक्तीसाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचे आणि प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला एक अपंगत्व ओळखपत्र जारी करण्यासाठी उद्देशाने राबविले जात आहे. त्यामुळे UDID कार्ड अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. UDID कार्ड प्रत्येकाला, आता हे सुद्धा माहिती आली होती की KYC करणे म्हणजे UDID कार्डची KYC करून घेणे हे सुद्धा बंधनकारक होतं. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. पण आता इथे महत्त्वपूर्ण आहे की UDIDसाठी एक नवीन अर्ज करू शकता, जी ऑनलाईन तुम्ही ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे सुद्धा इथे नोटीस काढण्यात आली होती व तिथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, अपडेट नेम आहे, अपडेट डेट ऑफ बर्थ किंवा नाव यू कॅन डाउनलोड युअर UDID ॲप हे सुद्धा तुम्ही करू शकणार आहात. तुम्हाला आवेदन करू शकता, ट्रॅक करू शकता, हे सर्व तुम्ही इथे करू शकणार आहात. आता इथे UDID कार्ड कोणासाठी असणार आहे हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे दिव्यांगांना नवीन UDID कार्ड अपंगत्व प्रमाणपत्र मिळून सरकारच्या विविध मंत्रालयाने त्यांच्या विभागाद्वारे प्रदान केलेल्या योजनांनी लाभांचा लाभ घेता यावं. म्हणजे जे काही लाभ आहे, आता मेन येत आहे की 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. कधीपासून होणार आहे? ऑक्टोबरपासून जमा होणार आहे. तर UDIDसाठी नवीन अर्ज करावे. ते संपल्यानंतर विद्यमान प्रमाणपत्र कार्डचे नूतनीकरण करण्याचे गरजेचं आहे. कार्ड प्रमाणपत्र हरवल्यास सुद्धा तुम्ही ते करू शकणार आहात. कार्डचे फायदे काय आहे? अपंग व्यक्तींना कागदपत्रांच्या अनेक प्रती काढण्याची, अनेक कागदपत्रे सांभाळण्याची आणि बाळगण्याची आवश्यकता नाही, कारण कार्डमध्ये सर्व आवश्यक तपशील असतील व वाचकाच्या मदतीने हे डिकोड केले जाऊ शकतात. भविष्यात विविध फायदे मिळवण्यासाठी अपंग व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि पडताळणीसाठी UDID कार्ड हे एकमेव दस्तऐवज असणार आहे. तर UDID कार्डमुळे गाव पातळी, ब्लॉक पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी आणि राष्ट्रीय पातळीपासून अंमलबजावणीचे सर्व स्तरावर लाभार्थ्यांच्या बौद्धिक आणि आर्थिक प्रगतीचा मागोवा घेण्यास मदत होणार आहे. तरी ते राज्य शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये 1,000 रुपयांची दरवाढ केली आहे व त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यापासून जे अर्थसहाय्य दिले जाणार आहे, जे काही पुढील दिले जाणार आहे, म्हणजे आता ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये तर पैसे 1,500 रुपये जमा झालेलेच आहेत. कोणाला जमा झाले आहेत नक्कीच कमेंट करायचं आहे व कोणाला नाही जमा झाले व जिल्हा नक्कीच सांगायचा आहे. याच लाभ दिव्यांग बांधवांना होणार आहे. आर्थिक अडचण सोडविण्यास मदत होणार आहे. राज्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य 1,000 रुपयांची वाढ करण्यात निर्णय राज्य सरकारने शासनाने घेतला आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना पूर्वी 1,500 रुपये मिळत होते. आता या निर्णयामुळे 2,500 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे व राज्य शासनाने एकूण 570 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, इथे अर्ज कुठे व कसं करायचं, या योजनेसाठी दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयात अर्ज दाखल करावं. संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात अर्ज दाखल करायचा आहे. सेतू केंद्रातून ऑनलाईन स्वरूपात हा अर्ज दाखल करावा लागतो. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळणार लाभ, तर जिल्ह्यातील जे दिव्यांग लाभार्थी आहे या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर ही योजना काय आहे? राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार, विधवा आदीची दरमहा 1,500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. यातील दिव्यांग बांधवांना वाढीव अर्थसहाय्य सप्टेंबरपासून लागू केले आहे. ऑक्टोबर महिन्यात याची अंमलबजावणी होणार आहे, हे सुद्धा माहिती आहे. तर कुठली कागदपत्र लागणार आहे यासाठी? या योजनेसाठी दिव्यांगांना 40% पेक्षा अधिक अपंगत्व असल्यास प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यासोबतच 50,000च्या आत उत्पन्नाचा दाखला असावा लागतो. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना स्वयं घोषणापत्र द्यावे लागते. याशिवाय सक्षम व्यक्ती घरात असतील तर त्या पोचण्यासाठी तयारी नाही असे जे ॲफिडेविट आहे सादर करावे लागते. 18 वर्षाच्या आतील लाभार्थ्यांना पाल्यांच्या माध्यमातून मदत. दिव्यांग योजनेत लाभ घेताना
18 वर्षाच्या आतील लाभार्थी असेल तर अशा पाल्यांना पालकांच्या माध्यमातून लाभ दिला जातो. पालकांच्या खात्यात ही रक्कम जे आहे ते जमा केली जाते, हे सुद्धा माहिती आहे. व लक्षात घ्या, आता बरेच लाभार्थी आहे ते सुद्धा असं विचारतात की आमच्याकडे टेम्पररी जे आहे 5 वर्षाचं, 6 वर्षाचं, 10 वर्षाचं हे टेम्पररी आमच्याकडे सर्टिफिकेट आहे, आम्हाला याचा लाभ मिळणार का? तर होय, तुम्हाला सुद्धा याचा लाभ मिळू शकणार आहे. तर तुम्ही एकदा चौकशी करायची आहे. अजूनही ॲप्लिकेशन केलं नसेल तर तुम्ही या योजनेसाठी दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयात अर्ज दाखल करावा किंवा संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय आहे तिथे सुद्धा करायचं आहे. व महत्त्वाचं पॉईंट म्हणजे ते UDID कार्डचं आहे, ते सुद्धा तुम्ही करून घ्यायचं आहे. या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.